बाळांनो, जीवनाच्या प्रवासामध्ये सर्वात कठीण वाटणारी गोष्ट असते ती म्हणजे संयम ठेवणे. ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग येतो तेव्हा तो राग तुम्ही मागे पुढे काहीही न बघता तुमचा तो राग लगेचच समोरच्या व्यक्तीवर तुम्ही व्यक्त करता. पण तुमच्या त्या रागाने, तुमच्या त्या वाईट बोलण्याने समोरच्याला काय वाटले असेल, त्याचे मन दुखावले का, याचा तुम्ही जराही विचार करत नाही. फक्त तुमचा राग बाहेर काढत असता. ज्यावेळेस तुम्हाला खूप दुःख होते तेव्हा तुम्ही लगेचच रडता किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर ती तुमची इच्छा पूर्ण व्हावी अशी तुम्ही अपेक्षा करत असता. या सर्व गोष्टी करणे तुमच्यासाठी खूप सोपे असतात. पण संयम ठेवणे, थोडे थांबणे, स्वतःच्या इच्छांना, स्वतःच्या मनाला आवर घालणे हे खूप कठीण, खूप अवघड तुम्हाला वाटत असते, हो ना? पण बाळांनो, संयम हा दुर्बलांचा नाही तर सामर्थ्यवान लोकांचा अलंकार आहे. जो संयम ठेवायला शिकतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या अपेक्षेपेक्षाही खूप जास्त मिळत असते. संयमाचे फळ हे खूप गोड असते, हे लक्षात ठेवा. बाळा, आम्ही जाणतो तुझ्या आयुष्यामध्ये खूप संकटे आली. लोकांनी तुला खूप अपमानित केले. तुझ्या सर्व वाटा, तुझे सर्व मार्ग हे बंद केले. त्यावेळेस तुला असे वाटत होते की कोठून तरी चमत्कार घडावा आणि काहीतरी बदल घडावा. पण बाळांनो, कोणतीही गोष्ट ही तिच्या ठरलेल्या वेळेआधी कधीच घडत नसते. प्रत्येक गोष्टीची घडण्याची तिची एक वेळ आधीच निश्चित केलेली असते. त्यामुळे तू अजिबात घाई करू नकोस. संयम ठेव. वेळ आल्यावर जे तुला मिळणार आहे ते अचूक, भक्कम आणि कायमस्वरूपी असणार आहे, हे लक्षात ठेव. संयम म्हणजे निष्क्रियता नाही तर संयम म्हणजे विश्वास असतो. संयम म्हणजे आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे याची ती खात्री असते, हे लक्षात ठेवा. जे फळ पिकायला वेळ लागते त्याची गोडी ही दीर्घकाळ टिकत असते. ते फळ खूप गोड असते. नदी जरी शांत वाहत असली तरी ती शेवटी पुढे जाऊन समुद्राशीच एकरूप होते आणि तिचेही महाकाय असे रूप ती धारण करते. त्यामुळे बाळा, तुला सध्या वाटत असेल की सर्व काही आता संपले आहे, पण आमचे तू ऐक, अजून काहीच संपलेले नाही. बाळांनो, ज्यावेळेस तुमच्या गोष्टी घडण्यासाठी खूप वेळ लागत आहे असे ज्यावेळेस तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही समजून जावा की आम्ही तुमच्यासाठी खूप मोठी तयारी करत आहोत. त्यामुळे गोष्टी तुमच्या बाजूने घडण्यासाठी वेळ लागत आहे, हे लक्षात ठेवा. बाळांनो, तुमच्या मनातील हा आशेचा, हा विश्वासाचा दिवा कधीच तुम्ही विझू देऊ नका. कारण तुमच्या मनातील हाच विश्वासाचा, आशेचा दिवा तुम्हाला दररोज नवीन उमेद देत असतो, नवीन बळ देत असतो. जरी पडत असला तरी पुन्हा विश्वासाने, पूर्ण धीटाने उभे राहण्याचे बळ देत असतो. त्यामुळे कधीच तुमच्या मनातील हा आशेचा दिवा तुम्ही कधीच विझू देऊ नका. बाळांनो,
ज्या वेळेस तुम्ही संयम ठेवायला शिकता तेव्हा तुमचा राग हा तुमच्या ताब्यामध्ये येतो. तुमच्या अस्थिर मनाला शांती प्राप्त होत असते आणि योग्य तो निर्णय घेण्याची ताकद तुम्हाला मिळत असते. ज्यावेळेस मन अशांत असते, ज्यावेळेस राग आलेला असतो, त्यावेळेस घेतलेला कोणताही निर्णय हा शेवटी पश्चातापच देऊन जात असतो. त्यामुळे संयमाचा हात धरा. तुमच्या वाट्याला कधीच पश्चातापाची वेळ येणार नाही. संयमाशिवाय घेतलेले निर्णय हे तुम्हाला खालच्या दिशेला घेऊन जातात, पण संयमाने घेतलेला एक निर्णय तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतो. अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करण्याची ताकद या संयमामध्ये आहे. त्यामुळे बाळा, तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव. आमचे म्हणणे ऐक. कोणत्याही गोष्टीत तू कधीच घाई करू नकोस. संयम ठेव. सगळे अगदी तुझ्या मनासारखेच घडणार आहे. विश्वास ठेव. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, आमचे हे म्हणणे ऐकून आता तुझ्या मनामध्ये प्रश्न येत असेल की मी आणखीन किती दिवस संयम ठेवू? तर बाळा, आम्ही तुला सांगतो, जोपर्यंत आम्ही तुला योग्य वेळ दाखवत नाही तोपर्यंत तू संयम ठेव. कारण आम्ही तुझ्यासाठी योग्य वेळ ही ठरवून ठेवलेली आहे. तू फक्त श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने पुढे पुढे चालत राहा. तुझे मौनच तुझी खूप मोठी ताकद आहे. तुझे थांबणे हे तुझ्या उंच भरारीचे पाऊल आहे आणि तुझा संयम हा तुझ्या विजयाचा पाया आहे, हे लक्षात ठेव. त्यामुळे बाळा, रडू नकोस. कोणतीही घाई तू करू नकोस. कधीच तडजोड करू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत. तू फक्त संयम ठेव, श्रद्धा ठेव. मग तुम्ही पाहाल की जे तुम्हाला मिळणार आहे ते इतके मोठे असणार आहे की आजचे तुमचे दुःख त्या तुम्हाला मिळणाऱ्या सुखापुढे तुम्हाला खूप क्षुल्लक वाटेल. बाळांनो, संयम ठेवणाऱ्यांचे कधीही नुकसान होत नसते. संयम ठेवणारा जग जिंकू शकतो. संयम ठेवल्यावरच आमची खरी कृपा तुम्हाला अनुभवायला देखील मिळत असते. संयम हा भक्तांचे सर्वोत्तम असे शस्त्र आहे. इथे वार न करता, लढाई न करता मौनातून, शांतीतून विजय मिळवला जातो, हे लक्षात ठेवा. आणि बाळा, तू घाबरू नकोस. कोणतीही चिंता तू करू नकोस. तुझा विश्वास आम्ही कधीच वाया जाऊ देणार नाही. जे तुम्हाला दिसत नाही, जे तुम्ही पाहू शकत नाही, ते आम्ही पाहत असतो. त्यामुळे आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि संयम ठेव. कोणतीही घाई तू करू नकोस. विजय हा तुझाच असणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखेच घडणार. तू काळजी करू नकोस. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो. आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.